नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण श्री नवनाथ कथासार या अध्यायाचा पुढील अध्याय घ्यायचा अगोदर आपण जाणून घेऊया की श्री नवनाथ कथासार ही पोथी वाचल्याने त्यापासून आपल्याला काय फायदा आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे। ही पोथी फक्त वाचल्याने नाही तर ऐकल्याने सुद्धा याचा तेवढाच फायदा होतो। तर मित्रांनो, श्री नवनाथ कथासार या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत। यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे। ते या ग्रंथाच्या 40व्या अध्यायात सांगितलेले आहे। पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने संकल्प करून तसेच नवनाथांना शरण जाऊन केलेलं पठणाचे किंवा श्रवणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात। मित्रांनो, पितृदोष, वास्तुदोष व घरातील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण मानसिक अशांतता अनुभवतो। प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेले आहेच आणि प्रत्येकजण त्रस्त आहे। अशा असंख्य गोष्टीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व नाथ संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली आहे। ते म्हणजे श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण। घरामध्ये श्री नवनाथ कथासार वाचनाने व फक्त श्रवण केल्याने सुद्धा एक आगळा वेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। विशिष्ट समस्यांवर जसे नोकरी, व्यवसाय, विवाह, शिक्षण, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त श्री नवनाथ कथासार वाचन व श्रवण केल्यास हमखास अनुभव येतो। तर मित्रांनो, आपल्याला वाचायला वेळ नसेल तर फक्त रोज ऐकले तरी पारायण केल्याचेच फळ मिळते। तर मित्रांनो, सुरू करूया पुढील अध्याय। अध्याय 18वा। गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन, तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुन्हा सजीवता। गोपीचंद राजा जालंधरनाथ गुरुजीच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्याकरिता निघाला। तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी। राजा बैरागी झाल्याची बातमी जो ऐके तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करी। तो जेथे जेथे जाई तेथे त्यास राहण्याकरिता लोक अति आग्रह करीत, परंतु तो त्यांचे भाषण मनास न लावीत आणिता पुढे मार्गस्थ होई। हिंडता काही दिवसांनी तो गौड बंगाल टाकून कौल बंगाल्यात गेला। तेथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती। तेथील तिलकचंद राजाची ती सून होय। तो राजाही गोपीचंदाप्रमाणेच ऐश्वर्यवान होता। त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भांडारे होती। अशा राजघराण्यात चंपावती ही सासूरवाशीन होती। नणंद, जावा, दीर यांना ती देवाप्रमाणे मानी। काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता। सासू देखील मोठी वस्ताद बायको होती। तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा ती सर्व टीका करू लागली की गोपीचंद राजा षंड खरा, याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे। मरण आले तरी बेहत्तर, पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरिता आहे। या नपुंसकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले, कुळाला बट्टा मात्र लावला, याने आमच्या तोंडाला काळे लावले। लोकांमध्ये फटफजिती झाली, आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे। त्यापेक्षा हा वेडापिसा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असते। अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली, परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे। तेव्हा नणंदा, जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या। इकडे गोपीचंद फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला। तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे। चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या। त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले। त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली। तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला। घरच्या मनुष्यांनीही यथेच्छ तोंडसुख घेतले। मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही। तो घरोघरी भीक मागेल व हा अमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील। येणे करून आपलाच दुर्लौकिक होईल। तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा। तेथे त्यास जेवावयास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या।
राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हास राजाने बोलाविले आहे। तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता, मग बहिणीला भेटण्याकरिता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला। त्यांनी त्यास राजाज्ञेप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास व राणीस जाऊन सांगितले। मग राणीने अन्नपात्र वाढून दिले, ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटावयास येणार आहे म्हणून सांगितले। हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान परक्याला असतो, आपण तर बैरागी आहोत, आपणास शत्रुमित्र समान आहेत, आपल्या पुढे आलेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये। विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला। गोपीचंद राजा जेवावयास बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावती आणून दाखविले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली। ती चंपावती सहन झाली नाही, ती तशीच त्यांच्यामधून निसटून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली। इकडे गोपीचंद राजाने दासीस सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या, म्हणजे मी तिला भेटेन। तेव्हा त्या म्हणाल्या, ती सहसा यावेळेस येथे यावयाची नाही, आम्ही तिला तजविजीने रात्रीच घेऊन येऊ व तुम्हास भेटवू। आता तुम्ही जाऊ नका, मर्जी असल्यास उद्या जावे। ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले। मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या। तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या। त्यांनी लागलेच हे वर्तमान सर्वांस कळविले। तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली। सर्वांनी रडून एकच गोंधळ केला। तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले। पुढे भावाकरिता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली। राजवाड्यात रडारड चाललेली पाहून ती का चालली आहे असे गोपीचंदाने अश्वरक्षकासह विचारले। तेव्हा ते म्हणाले की गौडबंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय, तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे। हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला। ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासही चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला। मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरिता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले। तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला। जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकीर्ती होईल। यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यांनाही थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा। योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणासमान मानले। यास्तव नाथपंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा। यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली। यास्तव नाथपंथाचा तडाखा दाखविल्या वाचून ठेविता कामा नये असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला, मी सांगतो ते कृपा करून ऐका। तुम्ही प्रेत दहन करू नका, मी जालंधर गुरुस आणून प्रेत उठवितो। या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मातब्बरी ती काय। या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही। ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले। मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखले देऊ लागले। तेव्हा गोपीचंद म्हणाला, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी, पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली। त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले। मी त्यास घोड्याच्या लिदीच्या खाचेत पुरून टाकले व 11 वर्षानंतर त्यास बाहेर काढले, पण जसाचा तसा कायम। तुम्ही 4 दिवस प्रेताचे रक्षण करा, म्हणजे मी गुरुस आणून बहिणीस उठवितो। पण त्याचे म्हणणे कोणी ऐकेना। लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व ते अग्निसंस्कार करणार। इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका। माझे भस्म झाल्यानंतर जालंधर गुरुच्या कोपानळ शांत व्हावायचा नाही व तो हे समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राख रांगोळी करून टाकील असे सांगू लागला। गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागावला व म्हणाला, गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस
तर आम्हास चमत्कार दाखीव. आम्ही 4 दिवस प्रेत जतन करून ठेवतो. मग प्रेत खात्रीने उठविण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरूस दाखविण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकमावरून नवऱ्याने काढून दिला. तो घेऊन गोपीचंद गुरूस आणण्यासाठी गौड बंगालात जावयास निघाला. तो बराच लांब गेल्यानंतर इकडे त्यांनी प्रेत दहन केले. गोपीचंद सुमारे 5 कोस गेला असेल इतक्यात हा सर्व प्रकार जालंधरच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावयास निघाला. त्यावेळी त्याने प्राणासराची विभूती कपाळास लावली. पृथ्वीवर नैषद राजपुत्रा वाचून या अस्त्राची कोणास माहिती नव्हती. हे अस्त्र जालंधरास मिळाले होते. ते लावल्याबरोबर एका निमिषात तो 100 कोस गेला व गोपीचंदास भेटला. तेव्हा गोपीचंदाने जालंधराच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला. तो ऐकून चंपावती उठविण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यासह पौलपट्टणास जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तेथे प्रवेश केला. या उभयतास पाहताच तिलकचंद पुढे झाला. त्याने जालंधरनाथाच्या पाया पडून त्यास कनकासनावर बसविले व आपण पुढे उभा राहिला. त्याने केलेला आदर सत्कार केवळ कुभावाचा होता ही त्याची मनभावी करणी जालंधरनाथाच्या लक्षात येऊन गेली. मग तो म्हणाला, राजा, चंपावतीचे तेज या घरात लोपून गेले. या घरात ती शोभत नाही असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला. मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातास लावले आणि हाक मारली. त्या सरशी चंपावती उठली व जालंधरनाथाच्या पाया पडली. शुक्राचार्याने कचास उठविले. तद्वता जालंधरनाथाने चंपावतीस उठविले. ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथाच्या पाया पडली. तरीसुद्धा ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते. मग जालंधरनाथ उठून जावयास निघाले तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज, मी पतित आहे. राज्यवैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदाचा छळ केला तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी. या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे असे बोलून त्याने पायांवर मस्तक ठेवले आणि ती रात्र राहण्याकरिता तो प्रार्थना करू लागला. मग जालंधराने तेथे एक रात्र राहण्याचा बेत केला. तेव्हा जालंधराने चंपावतीकडून स्वयंपाक करविला. तिला तिच्या भ्रतारासह आपल्या पंक्तीस जेवावयास बसविले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उच्छिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले. मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंधरनाथाने राजास सांगितले की गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्येस जात आहे. याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या. तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे म्हणून कोणी शत्रू उठणार नाही. मीही येथे 6 महिने राहून बंदोबस्त करून देईल. परंतु त्यापुढे माझे राहणे व्हावयाचे नाही म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर. ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली. मग ती रात्र तेथे राहून दुसरे दिवशी दोघेही मार्गस्थ झाले. गोपीचंद जालंधरच्या पाया पडून तीर्थयात्रेत व जालंधरनाथ हेळापट्टणास गेला. त्यावेळी राजा उभयतास पोचवावयास गेला होता. गोपीचंद राजा बद्रिकाश्रमास जाऊन तपश्चर्या करू लागला. जालंधरनाथ हेळापट्टणास 6 महिने राहून मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिपासह वर्तमान फिरत फिरत 12 वर्षांनी बद्रिकाश्रमास जाऊन गोपीचंदास भेटला. त्याच्या तपाचे उद्यापन करावयासाठी सर्व देवांना आणले होते. तेथे त्याने त्यास सर्व विद्या शिकविल्या व पुन्हा दैवते आणून वर देवविले. तर मित्रांनो, गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन, तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुन्हा सजीवता या नावाचा 18वा अध्याय येथे समाप्त झाला. श्री नवनाथ महाराज की जय.